नमस्कार. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. आज महाराष्ट्र या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. बातमी आहे ती नाशकातून. नाशिकमध्ये एक नाही तर दोन संकटमोचक महायुती समोरचं संकट मिटवण्यासाठी उतरले असतानाही महायुती समोरचं बंडखोराचं आव्हान कायम आहे. गीते बंधू निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवाराची डोकेदुखी वाढली आहे. गिरीश महाजन यांनी गीतेबंधूंना उमेदवारी मागे घेण्यासाठी विनंती केली आहे खरी, पण नरेंद्र दराडे यांच्या विरोधात आपण निवडणूक लढवणारच असा ठाम पवित्रा त्या दोघांनी घेतलाय. गोकुळ गीते आणि गणेश गीते काय म्हणतात ते ऐका. नक्कीच गिरीश भाऊंचा त्या ठिकाणी आमच्या दोघा बंधूंवर मुलासारखा अधिकार आहे, पण मी त्यांना विनंती करेल या मतदारसंघातली सध्याची दशा आणि दिशा या दोन्ही गोष्टी त्यांना नक्कीच समजावून सांगेल. आणि मला वाटतं की त्या गोष्टी सांगितल्यानंतर कदाचित त्यांचं पण मत परिवर्तन त्या ठिकाणी गिरीश भाऊंचं होऊ शकतं. मी निवडणूक लढणार आहे, कुठल्या प्रकारची माझी माघार होणार नाही. दोघांमध्ये ठरवू ना. मला विड्रॉल घ्यावी लागली तर तो उभा राहील. त्याला पण शंका वाटत होतो नाही, उद्या माझ्यावर दबाव जर आला तर त्यामुळे तो पण 1 वर्षापासून त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मेहनत घेत होता, काम करत होता, त्यामुळे त्या ठिकाणी त्याने फॉर्म भरला. स्वतःच्या जबाबदारी असलेल्या परिसरामध्ये बंडखोरी मिटवायला येणारं अपयश हे गिरीश महाजन यांच्या समोरचं मोठं आव्हान आहे. काय प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी पहा. कोणी अपील देणार नाही. अजून उद्याचा दिवस बाकी आहे. मला चर्चा करू द्या, बोलू द्या. बोलल्यावर ते नाही म्हणतील, चर्चा झाल्यावर तर मग तुम्ही मला प्रश्न विचारा की तुम्ही काय करता संघटनेचे म्हणून. पण निश्चित यातून मार्ग निघेल, 100% मार्ग निघेल. आम्ही 17 ते 17 जागा या महायुतीत लढणार आहोत. आमचा कुठेही बंडखोर राहणार नाही. आमचे सहकारी प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. किरण, दराडे आणि गीते यांच्यात भांडण नक्की कुठल्या मुद्द्यावर आहे? सर, सुरुवातीपासूनच नाशिक विधान परिषदची ही जी जागा आहे ते महायुतीमध्ये संघर्ष निर्माण करताना आपल्याला बघायला मिळतोय. शिवसेना आणि भाजपने दोघांनीही नाशिकच्या जागेवरती दावा केल्याने हा संघर्ष निर्माण झालेला होता. अखेरी जागा शिवसेनेनं सुटली आणि त्यानंतर नरेंद्र दराडे शिवसेनेकडून जे उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं आपण बघितलेलं आहे. आणि त्यानंतर गणेश गीते यांनी भाजप आणि अपक्ष असे दोन्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. आणि त्याच पद्धतीने गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केलेली आहे. आणि त्यामुळे आता शिवसेनेसमोर हे जे आहे ते अडचण निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. कालपासून शिवसेनेकडनं मंत्री उदय सामंत हे नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. या दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्याच पद्धतीने गणेश गीते आज मुंबईमध्ये गेलेले आहेत, गिरीश महाजन यांची भेट घेतलेली आहे. संपूर्णपणे चर्चा गिरीश महाजन यांच्यासोबत झाल्यानंतर मी माझा निर्णय घेईन अशा पद्धतीची भूमिका गणेश गीते यांनी घेतलेली आहे. आणि तर दुसरीकडे गोकुळ गीते मात्र निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत. मी भाजपमध्ये नाही, मी अपक्ष जे उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे आणि त्यामुळे मी निवडणूक हे लढणारच अशा पद्धतीची भूमिका गोकुळ गीते यांनी घेतलेली आहे. त्यामुळे उद्या दुपारपर्यंत वेळ आहे आणि त्यामुळे उद्या दुपारपर्यंत हे दोघंही आपला अर्ज मागे घेतात का निवडणूक लढतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद किरण.